अगली खबर महाराष्ट्र के बुल्डाना से आ रही है, जहां लोडार का ग्रामीण अस्पताल ऑक्सीजन विहीन है और डॉक्टर घर पर है। यह स्थिति शिवसेना ओबाठा के जिला संगठक डॉक्टर गोपाल बछरे को अपने निरीक्षण के दौरान देखने को मिली। लोडार ग्रामीण अस्पताल में 8 से 10 रेजिडेंट डॉक्टर नियुक्त हैं और वर्तमान में कई मरीज महामारी रोगों से पीड़ित हैं और अस्पताल में मरीजों की कतार लगी हुई है। शिवसेना ओबाठा जिला संगठक डॉक्टर गोपाल बछरे के पास जब कई मरीज ग्रामीण अस्पताल की कुव्यवस्था की शिकायत लेकर आए तो डॉक्टर बछरे और उनके पदाधिकारी ग्रामीण अस्पताल पहुंचे। अस्पताल में मरीजों की कतारें लगी हुई थी। डॉक्टर ऋतुजा चवाड़ वहां एकमात्र डॉक्टर मौजूद थी और वह मरीजों से उनके लक्षण पूछ रही थी और दवाइयां लिख रही थी। मरीजों की जांच के लिए कोई डॉक्टर उपलब्ध नहीं था। संवाददाता अनिल बयाल की रिपोर्ट। ग्रामीण रुग्णालय लोणार इथे भेट दिली असता एक मिनिट तिथले वैद्यकीय अधिकारी हे आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस येतात, अकोल्याला राहतात, अकोल्याहून अपडाऊन करतात आठवड्यातून 2 दिवस। मग हा कारभार चालतो कसा हेच बघण्यासाठी आम्ही इथे आलो। आणि आजही कालही नव्हते, आजही ते हजर नाहीत। आणि फोन केला तर कर्मचाऱ्यांनी त्यांनी बरोबर सांगून ठेवलेले, कुणी आलं तर असं विचारायचं, सर किती वेळ हे यायला पोहोचायला किती वेळ आहे। मग ते बरोबर समजून जातात की लगेच सांगतात नाही मी रस्त्यानंच आहे। कुठं गेला होतात, इथे हालचाल रजिस्टर नाही। हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करावी लागते, मी कुठे चाललो, काय कामाने चाललो। आठवड्यातून 1 दिवस इथे येतात आणि इथला रुग्णालय हे हवेवर सोडून जातात। त्या शिकाऊ डॉक्टरांना कसं कळायच्या मोठ्या मोठ्या आजारानं ग्रस्त आहे लोणार तालुक्यामध्ये। अतिवर्षा झालेली, अति पाऊस झालेला आहे, यामुळं अनेक आजारांचं संकट या सामान्य लोकांवर आलेलं आहे आणि त्याला आधार हे सरकारी हॉस्पिटल आहे। जर इथंच डॉक्टर हजर नसतील तर मग त्या लोकांनी करायचं काय? आणि एखादा पेशंट जर दगावला तर त्याची जबाबदारी कुणाची? त्या वैद्यकीय अधिकाऱ्याची, त्या शिकाऊ डॉक्टरची का कुणाची? हे याकडे गांभीर्यानं शासनानं प्रशासनानं लक्ष द्यायला पाहिजे। लोकांच्या जीवाशी खेळू नये, माझी हीच विनंती आहे। मी डॉक्टर गोपाल बछरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक।